नमस्कार मंडळी. खेड्यामधले घरं कौलारू सुरुवातीपासनं आम्ही अगदी लहान असल्यापासनं कोकणातली घरं म्हणजे लाल कौलाची घरं बघत आलो. आणि हल्ली म्हणजे मागच्या 15-20 वर्षात तर नवीन घर बांधायचं झालं की कोणी कौलारू घर बांधतच नाही. जो तो स्लॅबची घरं बांधतो आहे, सिमेंटची कॉन्क्रीटची. छप्पर असलं म्हणजे माकडांपासून वगैरे उपद्रव कमी असं म्हणतात. तर माकडं घरापर्यंत का आली? कारण कोकणातल्या बहुतेक घरांना आता कुलपं लागली. पूर्वी कसं जाग होती माणसांची, अगदी गुराखी रानावनात गुरांना घेऊन जात, माणसांचा वावर होता. आता तसं नाही आहे. सगळीकडे शुकशुकाट झाल्या, सगळ्या वाड्या वस्त्या सामसूम झाल्या. त्याच्यामुळे की नाही माकडं घरापर्यंत यायला लागली आणि मग ती काय घरांची कौलं वगैरे ठेवत नाहीत. छपरावर उड्या वगैरे मारून सगळं नुकसान करतात. त्यामुळे सर्रास आता कौलांचा वापर टाळतात लोक. पण आम्ही आता काय केलं आहे, ही कौलं मागवली. इथे कुठे बघत होतो जुन्या घरांची उतरलेली कौलं मिळतात काय, 1-1.5 महिना वाट पाहिली. पण काही माणसं नाहीत उतरवायला किंवा शोधायची आहेत, अशी काय काय कारणं. मग ते त्यात 1-1.5-2 महिने निघून गेले. आम्हाला थोडी घाईच होती. मग आता ही मँगलोरियन कौलं आम्ही म्हणजे कर्नाटकवरून आली आहेत. फार बरं वाटलं ही कौलं बघून. मातीची कौलं आजही म्हणजे बनवणाऱ्या कारखाने किंवा कंपन्या अजून आहेत. आणि आता तसं बघायला गेलं तर ना, फायबरची किंवा वेगवेगळ्या मेटलची वगैरे कौलं बनवतात. त्याचे यूट्यूबला तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील. परंतु शेवटी कसं आहे, आपलं पारंपरिक ते पारंपरिक. मी काय कोणाच्या विरोधात बोलत नाही आहे. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार बघणार. कसं फायबरची वगैरे म्हणजे ती कशी माकडांपासून वगैरे, जरी माकड वगैरे छपरांवर आली तरी ती तुटणार नाही, फुटणार नाही, असंही आहे. पण शेवटी आपलं जुनं ते सोनं म्हणतात ना, या कौलांमुळे कसा घरांना थंडावा राहतो. गरमीत गरम होत नाही, उन्हाळा किती कडक असला तरी. कारण आजही बघा, जिथे जिथे कौलांची घरं आहेत आणि मातीच्या जमिनी आहेत, त्या घरात किती उन्हाळा वाढला तरी सगळीकडे थंडावाच असतो. तर असो, सांगायचा मुद्दा असा होता की आजही ही मातीची कौलं बनवणारे कारखाने शाबूत आहेत. धन्यवाद ज्यांनी हे कारखाने चालू ठेवलेत आणि आम्हाला त्यांच्या कृपेने ही मातीची कौलं आज मिळालीत घरासाठी. तर अजूनही कोणाची कौलारू घरं अशी छान आहेत आणि अजूनही ज्यांची इच्छा आहे कौलारू घरं बांधायची, त्यांनी कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.